महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत, घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं नुकसान. खडकवासला धरणातून 45,000 क्युसेक विसर्ग. पुण्यातील एकता नगर भागामध्ये पाणी रोखण्यासाठी बांधलेला मातीचा बांध फुटला, परिसरात पाणी शिरल्यानं नागरिकांचा संताप. भिवंडीत 4 मजली इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू, 3घांना वाचवण्यात बचाव पथकाला यश. ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर मदत कार्य सुरू. खड्ड्यांच्या मुद्द्यावरून नाशिक महापालिकेत मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन. नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला अशी घोषणाबाजी. नाशिक महापालिका आयुक्त दालनाबाहेर ठिय्या. गिरीश महाजनांनाही विचारला जाब. मंत्रालयाच्या कॅन्टीनच्या रिपोर्टवरून हायकोर्टानं FDAच्या अधिकाऱ्यांना झापलं. अधिकाऱ्यांनी कोर्टाला खोटी माहिती दिल्याचं म्हणत सुनावलं. ठाकरेंच्या शिवसेनेची उद्या महत्त्वाची बैठक. उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. शिवसेना भवनामध्ये बैठकीचं आयोजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर. लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा सन्मान होणार. अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून राजकारण तापलं. पुणेकर अमित शहांना विरोध करतील, त्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्तानं बरबटलेत. खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल. नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी24 तास. या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या बातमीनं. आभाळ फुटलं, नद्या दुथडी भरून आता वाहू लागल्या आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलं. बुलढाण्यापासून अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीपर्यंत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर आता पोहोचल्यात. बेंबळा धरणाचे सर्व 20 दरवाजे उघडण्यात आले. शेतीचं मोठं नुकसान झालंय. काही ठिकाणी पूल वाहून गेलेत. अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. गडचिरोलीमध्ये पुराच्या पाण्यामध्ये 2 दुचाकी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे, तर वर्ध्यामध्ये अनेक गावांना पुराचा वेढा पडलेला आहे. हवामान विभागानं विदर्भासाठी येलो अलर्ट कायम ठेवला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे. दरम्यान या सर्व बातम्या आता आपण सविस्तर पाहणार आहोत. तर इकडे अकोला जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं जनजीवन विस्कळीत झाले. मूर्तिजापूर तालुक्यातून वाहणाऱ्या पेढी नदीला आता मोठा पूर आलाय आणि पुराच्या प्रवाहामध्ये काही जनावरं वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना नदीकाठी न जाण्याचा इशारा देण्यात आलाय. कुठल्याही प्रकारचं धाडस करू नये, सुरक्षित ठिकाणी राहावं असं आवाहन करण्यात आलंय. मूर्तिजापूरमधली ही दृश्य आहेत. नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये इशारा देण्यात आला सतर्कतेचा. तरी सुद्धा काही जण धाडस करताना दिसतात. अकोला जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे. काही जणांचं सामान या नदीच्या पाण्यातून वाहत जाताना पाहायला मिळत आहे. पेढी नदीला मोठा पूर आलेला आहे. तर काही जनावरं सुद्धा या पुराच्या पाण्यात अडकल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. तर अकोला जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे आणि पारळा नदीला आता पूर आलाय. पुलावर नदीचं पाणी आलेलं आहे. तेल्हारा चोहोट्टा हा बाजार मार्गावरचा वाहतूक सध्या बंद आहे. पुराच्या पाण्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. पूरस्थिती पाहता प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे आणि सर्वच गावकऱ्यांना, नदीकाठच्या सर्व गावांना इशारा दिलेला आहे सतर्क राहण्याचा. तर ही मोठी दृश्य पुराची आपण पाहतोय. पारळा नदीला पूर आलेला आहे आणि पुलावरून आता पुराचं हे पाणी वाहू लागलंय. त्यामुळे चहू बाजूनं गावांचा संपर्क तिथे तुटल्याचं पाहायला मिळत आहे. तर इकडे गडचिरोलीमध्ये सुद्धा मुसळधार पावसानं दाणात दाण उडवले. पुरामध्ये अडकलेल्या 3घांना बोटीनं बाहेर काढले. तर गडचिरोलीच्या मौजा कुंभीमध्ये अडकलेले 3 होते आणि अतिवृष्टीमुळे त्यांचा संपर्क तुटला होता. गडचिरोली तालुक्यामध्ये मौजा कुंभी इथे 3 नागरिकांना जिल्हा प्रशासनानं तातडीनं बचाव कार्य राबवून सुरक्षित बाहेर काढले. आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि कुंभी इथल्या समीर गेडाम यांची राजस्थान इथं बँक मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली असून रुजू होण्यासाठी त्यांना तातडीनं प्रवास करणं आवश्यक होतं. तर तुलसी गेडाम यांची नागपूर इथे परीक्षा असल्यानं
त्यांनाही गावाबाहेर काढणं गरजेचं होतं. याशिवाय दिलीप गेडाम यांची प्रकृती अस्वस्थ असल्यानं त्यांना पुढच्या वैद्यकीय उपचारांसाठी बाहेर काढण्याची आवश्यकता होती. तर गडचिरोलीमध्ये 2 दुचाकी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या. पुरामध्ये दुचाकी घेऊन जाणं महागात पडलेले. दुचाकी सोडून दिल्यानं दोघांचा जीव वाचलाय. चामोर्शीच्या सोनापूर परिसरातली ही घटना आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच आता व्हायरल होतोय. गडचिरोली जिल्ह्यातली ही दृश्य आहेत. पूर परिस्थिती आहे, कमी उंचीचे पूल आहेत आणि अशावरून खरं तर हा प्रवास सुरू होता. हा प्रवास किती धोकादायक आहे हे या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतंय. चामोर्शी तालुक्यातल्या आष्टी परिसरात सोनापूर नाल्यावर 2 दुचाकी अशा प्रकारे पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या. दुचाकीवरून जाणारे थोडक्यात सुखरूप बचावलेले आहेत, कारण त्यांनी दुचाकी त्यांच्या हातातून सोडली. पाण्याचा प्रवाह इतका अतिप्रचंड होता की त्यामध्ये या बाईक वाहून गेल्या. सुदैवानं जे बाईकस्वार होते ते मात्र वाचलेले आहेत. प्रवाहाच्या मधोमध आल्यावर वेगासमोर या दुचाकीस्वारांनी हार मानली आणि अखेर आपल्या हातातली दुचाकी सोडून दिली. इकडे वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा रात्रभर पाऊस सुरू आहे. जोरदार पाऊस झालाय. अनेक नदी नाल्यांना आता पूर आलेला आहे. त्यामुळे काही ठिकाणी रस्ते खचलेत, काही मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेत. मालेगाव तालुक्यामध्ये वाघळूत ते हिवरा रस्त्यावर पूल वाहून गेला. रिसोड तालुक्यामध्ये पारडी ते बेलखेडा रस्ता काही काळासाठी बंद होता. याशिवाय याच तालुक्यामध्ये केनवड ते जायखेडा आणि खडकी ढंगारे गावावरून रिठतकडे जाणारा रस्ता बंद झाला. पैनगंगा नदीला पूर आला, त्यामुळे गोभणी ते करडा मार्ग बंद झाला. हवामान विभागानं आजही मुसळधार पावसाचा इशारा दिलेला होता. नागरिकांना सतर्क राहावं असं आवाहन केलेलं आहे. इकडे यवतमाळ जिल्ह्यातही पावसाचा जोर हा अजूनही कायम आहे. तर पावसामुळे यवतमाळमधल्या नदी नाले सध्या तुडुंब भरून वाहत आहेत. बेंबळा धरणातल्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. धरणाचे सर्व 20 दरवाजे 150 सेंटीमीटरनं आता उघडलेले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. आणि त्या जाऊया पुण्यामधल्या महत्त्वाच्या बातमीकडे. पुण्यामध्ये एकता नगरीमध्ये मुठा नदी काठचा मातीचा बांध फुटला आणि पुराचं हे पाणी प्रचंड वेगानं एकता नगरीमध्ये घुसू लागले. इतका वेळ प्रशासनानं बाहेर पडण्याचं लोकांना आवाहन केलेलं होतं, मात्र तरी देखील लोक घराच्या बाहेर पडत नव्हते आणि आता तेच लोक आपल्या गाड्या वाचवण्यासाठी, वाहनं बाहेर काढण्यासाठी धावपळ करू लागलेले आहेत. एकता नगरीमधली ही दृश्य आपण पाहतोय. नागरिकांचा आता रेस्क्यू सुरू झालेला आहे. पुराचं पाणी शिरलेलं आहे इथल्या सोसायट्यांमध्ये. काय नेमकी सगळी परिस्थिती आहे जाणून घेऊया. माझे सहकारी, आमचे पुण्यातले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत. चंद्रकांत, गेल्या काही तासापासून आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये पाणी इकडे भरतच चाललेलं दिसतं आहे आणि 45,000 क्युसेकनं हा सगळा विसर्ग सुरू आहे. काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे एकता नगरीमध्ये? अनुपमा, गेली 3-4 तास आपण हे पुराचे दृश्य महाराष्ट्राला दाखवतो आहोत. म्हणजे खरं तर सुरुवातीला असं वाटलं नव्हतं की एवढं मोठी परिस्थिती हाताबाहेर जाईल, पण एक मातीचा बांध काय फुटला हे बघ समोर. मी दृश्यांमध्ये आपल्या व्हिडिओ जर्नलिस्ट नितीनला सांगेल, हे बघ तो बांध फुटलेला आहे तिथं. तिथून हे सगळं पाणी इकडं घुसलं सगळं अख्ख्या एकता नगरीमध्ये आणि तिथून बघा सगळं पाणीच पाणी, सगळं पूर्ण एकता. ही सगळी टॉप अँगलची दृश्य आपण पाहतोय. फक्त G24वरती आपण साधारण एकता नगरीच्या 4-5व्या मजल्यावरून हे सगळं प्रेक्षकांना दाखवतोय. खाली काय परिस्थिती पुराचं एकदम ज्याला आपण वाईड टॉप अँगल दृश्य आहेत ही सगळं पाहू शकतो. यातनं भयानकता किती आहे या पुराची. म्हणजे खरं तर ह्या रहिवाशांना वाटलं होतं पाणी घुसणार नाही, पण पाणी घुसलं म्हणून आता काही जण इथं सगळी झेंजी मंडळी हे आपल्याच घरात आलेल्या पाण्याचं पुराचं दृश्य वर्ण पाहता. आणि मला सांग, तुमच्या घरात पाणी गेलं असणार निश्चित, दरवर्षी होतं, काय परिस्थिती? हो, दरवर्षी असं होतं. आमच्या घरात पाणी येतं, पार्किंगमध्ये येतं. 5 मिनिटाआधी तिथं पाणी होतं, पण 5 मिनिटात घरात पार्किंगमध्ये पाणी आलं. खालच्यांना खूप त्रास होतो. दरवर्षी असं करतात. ते कोण मदतीला येत नाही. दरवर्षी बोलतात फक्त हे करेल ते करेल, पण कोण मदतीला येत नाही. आणि दुकानदार वगैरे खालचे राहणारे सगळ्यांना दरवर्षी प्रॉब्लेम होतो. दरवर्षी हे होतं. यंदा सांगितलं होतं पालिकेने? हो, सांगितलं होतं. लोक ऐकत का नाही, ते करत होते, पण आधी भरपूर एकदा पण येऊन गेले, 2-3 वेळा आधी येऊन गेले सांगून, पण तेव्हा पाणी नाही आलं. लोकांना वाटलं की फक्त सांगतायत पाणी सोडणार नाही, पण अचानक पाणी आलं. लोक तरी काय करणार. कारण ह्याच्या आधी पण 2-3 वेळा येऊन गेले होते सांगून, पण तेव्हा नव्हतं आलं पाणी.
आणि ही सोसायटी एवढी मोठी आहे की एवढे व्हेकल्स आहेत खाली की ते पटकन काढू नाही शकत. म्हणजे त्यांनी सांगितलं पण लोकांना तेवढं पटकन ऍक्शन घ्यायला वेळ लागतो. आणि सगळ्या गाड्या आता गेल्या का मग तुम्ही? ऑलमोस्ट गाड्या काढल्या बाहेर, पण नंतर मग पाणी इतकं वाढत गेलं की मग त्यांना काढताच आलं नाही. मग काही गाड्या तर अजून खाली आहेत आणि लाईट तर कधीची वगैरे गेली ऑलमोस्ट, ते तर ठीक आहे. बट नाही, लाईट पालिकेनेच घालवायला सांगितले की लोकांनी बाहेर काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. लास्ट इयर एकनाथ शिंदे येऊन गेलं तरी काय ऍक्शन नाही. त्यांनी तर म्हणजे आश्वासन त्यांनी सांगितलं होतं ना इकडला पुनर्विकास होणार. काय वाटत तर नाहीये. वाटत तर 24 ला जेव्हा पूर आला तेव्हा सगळे पॉलिटिशियन येऊन गेले. आपले स्वर्गीय आपले पवार साहेब येऊन गेले, परत एकनाथ शिंदेजी येऊन गेले, अजितदादा पण येऊन गेले. हो सर, आपले अजितदादा. हा, मग ते बोलले होते की आम्ही भिंत उभा करू, हे करू, ते करू, परत तुम्हाला चांगली जागा करण्याचा प्रयत्न करण, हे ते, पण काही नाही झालं. मुळात हे घर माहितीये का, मी इथलं मूळ कारण काय, मी इथलं थोडं दृश्य सांगेल. जे हा जो चंद्राकार आकार आहे नदीचा, इथं मोठा नदीचा, पलीकडनं काही लोक एन्क्रोचमेंट करतात तेव्हा समोर दिसतंय, त्याच्यामुळे ते पाण्याचा फुगारा आहे तो इकडे दाबला जातो. मग ते पाणी इकडं एकता नगरीत साधारण 2002 पासून हे फिनोमेनन जास्त वाढलेलं आहे. म्हणजे विशेष करून गेल्या 2-4 दिवस पहिली इकडे भिंत बांधून ठेवली होती, पण हरित लवादानी ती नदी पात्रातली भिंत अतिक्रमित आहे असं निकाल देऊन ती भिंत पाडायला लावली पालिकेला. तेव्हापासून इकडे पुराचं पाणी घुसायला लागलेलं आहे. हा सगळ्यात मोठा त्यातला अडचण आहे. त्याच्यामुळं इथं जर समजा हे सगळ्या काहींचं म्हणणं हे गावठाण असताना हे सगळे घर इकडे बिल्डिंग बांधलेले आहेत अख्ख्या. आता काही म्हणतात हे अतिक्रमित आहे, त्या काळात होतं, पण त्या काळातलं येणे सँक्शन आहे सगळं. त्यामुळे या सगळ्यांचं पुनर्वसन करायचं एवढी सोपं गोष्ट नाही. साधारण 60-65 एकराचा सगळा एरिया आहे, साधारण 1000-1500 लोक आहेत, यांचं पुनर्वसन करायचं काय, यांना एवढी खरंय मानव निर्मित ही भौगोलिक सगळी परिस्थिती ही पूर परिस्थिती आहे असं म्हणावं लागेल. चंद्रकांत, खरं तर याला सगळेच जण जबाबदार आहेत. जसं आता ही मुलं सांगत होती की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागच्याही वर्षी येऊन गेले होते, स्वर्गीय अजितदादा सुद्धा येऊन गेले होते, या ठिकाणी भिंत बांधूचं आश्वासित केलं होतं, मात्र अजून काहीच झालेलं नाही. अर्थातच याचा पाठपुरावा आपल्याला करायचा. जरूर लक्ष ठेवून राहा या सगळ्या परिस्थितीवर. वेळोवेळी आणखी माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर इकडे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर चांगलाच वाढलाय आणि डिंभे धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये आता वाढ करण्यात आली आहे. आता 9000 क्युसेक्स वेगानं घोड नदी पात्रामध्ये पाण्याचा हा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर जर वाढला तर डिंभे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा अजून वाढवण्यात येणार आहे आणि नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर डिंभे धरणातून आपण हे दृश्य पाहतोय. विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. नदीकाठच्या गावांना तिथल्या गावकऱ्यांना इशारा दिलेला आहे सतर्क राहण्यासाठी. मुसळधार पाऊस धरण परिसरामध्ये तर पुणे जिल्ह्यामध्ये एकंदरीतच पावसाचा जोर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता आपण जाऊया उत्तर महाराष्ट्रामध्ये. उत्तर महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसानं सध्या हाहाकार माजवलाय. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. निफाड तालुक्यामध्ये पिंपळगाव, बसवंत शहरामध्ये पुराचं पाणी शिरलंय, जनजीवन विस्कळीत झालंय. धुळे जिल्ह्यामध्ये कन्नेर नदीच्या पुरामध्ये पितापुत्र वाहून गेल्याची एक दुर्दैवी घटना घडली आहे, त्यांचा शोध अजूनही सुरू आहे. तर जळगावच्या अमळनेरमध्ये बोरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडत अनेक मंदिरं आणि घरं सध्या पाण्याखाली गेली आहेत. नंदुरबारच्या नवापूरमध्ये रंगावली नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे ब्रिटिशकालीन ऐतिहासिक पूल आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या या सगळ्या घडामोडी आपण पावसाच्या पाहतोय. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार इथली ही सगळी प्रातिनिधिक दृश्य काय नेमकं पावसानं कसा हाहाकार उडवलेला या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. धामण नदीला पूर आलाय. दिंडोरी शहरामध्ये पूरस्थिती पाहायला मिळते आणि शहराला पुराचा वेढा बसलाय. घरांमध्ये पाणी शिरलंय. मुख्य रस्ते, बाजारपेठा, नागरी वस्तींमध्ये अक्षरशः पाणीच पाणी झालंय. प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचं आता काम सुरू झालेलं आहे आणि धामणी नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. सध्या नद्यांना उफान आलेला आहे. दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर परिस्थिती आहे. त्यामुळे अर्थातच नदी परिसरातल्या नदीकाठावरचे जे गावं आहेत तिथले गावकरी आहेत त्यांना सतर्क राहावं असा हा इशारा दिलाय. तर इकडे नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. पिंपळगाव, बसवंत शहरामध्ये पाणी शिरलं आणि पिंपळगाव APMC मध्ये सुद्धा पाणी पाहायला मिळालं. बाजार समित्यांमध्ये अशा प्रकारे पाणी शिरल्यानं शेतीमालाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. मुसळधार पाऊस सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू आहे.
जळगावच्या अमळनेर शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदीनं धोकादायक पातळी गाठली. रौद्र रूप बोरी नदीनं धारण केलंय. नदीपात्रात अनेक देवदेवतांची मंदिरं आहेत. पूर्णपणे आता ती पाण्याखाली गेल्याचं एक भीषण चित्र समोर आलंय. शहरातल्या अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान त्यामुळे झालंय. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. पुराच्या प्रचंड प्रवाहामध्ये पाण्याचा टँकर वाहून जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. या परिस्थितीची तीव्रता अधोरेखित झाली आहे. नदीकाठच्या परिसरात भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालंय. त्या प्रशासनानं नागरिकांना नदी पूरग्रस्त भागापासून दूर राहावं असं आवाहन केलंय. सतत पाऊस पडतोय. पूरस्थिती आणखी गंभीर बनेल. त्यामुळे प्रशासनाकडून या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलेलं आहे. अंमळनेर बोरी नदी पात्रे. बातमी जळगावमधली पाहूया. पारोळ्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. मातीच्या घराची भिंत कोसळली आणि एका वृद्धाचा यामध्ये मृत्यू झालाय. पारोळ्यातल्या वसंतनगर इथली ही घटना आहे. तर इकडे धुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना आता पूर परिस्थिती निर्माण झाली आणि धुळे अमळनेर मार्ग देखील आता बंद झालाय. वणी गावाजवळ या मार्गावरचा पुलावर पाणी आलंय, त्यामुळे वाहतूक बंद झाली. सकाळपासून वाहतूक ठप्प आहे. अमळनेर जाणारी वाहनं ही अंजंग मार्गे अमळनेर इथे जात आहेत. त्यामुळे धुळे अमळनेरची सरळ वाहतूक पावसामुळे ठप्प झाली आहे. किती वाजले तर धुळ्यामधून आणखी एक बातमी पाहूया. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. धुळ्यामध्ये कन्नेर नदीला त्यामुळे पूर आलाय आणि कन्नेर नदीमध्ये 2 जण वाहून गेलेत. स्थानिक नागरिकांकडून या दोघांचा आता शोध सुरू झालेला आहे. नदीमध्ये 2 जण वाहून गेलेले आहेत. खरं तर अनेकदा धाडस करत आपला जीव धोक्यात घालण्याचा सुद्धा अनेक जण प्रयत्न करत असतात. कन्नेर नदीमध्ये 2 जण वाहून गेल्याचं कळतंय. मुसळधार पाऊस सध्या धुळे जिल्ह्यात सुरू आहे. तर शिरपूर तालुक्यामध्ये धुळे जिल्ह्यातल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरच्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या तालुक्यात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा करवंद मध्यम प्रकल्प हा 100% आता भरलेला आहे आणि त्यामुळे अरुणावती नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. सकाळपासून अरुणावती नदी पात्रामध्ये पाण्याचा हा विसर्ग सुरू असल्यानं अरुणावती नदी खळखळून वाहते. नेहमी कोरडी ठाक असणारी अरुणावतीचं जे पात्र आहे ते आपल्याला हे दृश्य पाहायला मिळते. वाहत्या पाण्याचं हे रौद्र रूप पाहण्यासाठी शिरपूरकर अरुणावती नदीकाठावर गर्दी करतात, आनंद घेतात या पाण्याचा. तर धुळे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. निमगुळ गावाला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसलेला आहे. महापुरामुळे गावाची स्थिती सध्या अत्यंत विदारक झाली आहे. संपूर्ण गावामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. नदीवरच्या पुलासह गावातल्या प्राचीन मंदिरं सध्या पाण्याखाली गेली आहेत. अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं दृश्य पाहायला मिळते. त्या घरातल्या संसार उपयोगी वस्तू पाण्यामध्ये वाहून गेल्यात. पूरग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी अशी आता मागणी होतीये. तर इकडे नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाचा जनजीवनावर परिणाम झालाय. रंगावली नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आणि रंगावली नदीवरचा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवलाय. पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स आहेत आणि नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर ग्रामस्थांचा नदीच्या पुरातून धोकादायकरित्या प्रवास सुद्धा काही ठिकाणी पाहायला मिळतोय. जालन्यामधली घटना पाहूया. वडोद तांगडा गावामधला हा सगळा प्रकार आहे. धामणा नदीवर पुलावर पुराचं पाणी आलेलं आहे आणि पुलावरून ग्रामस्थांचा अशा प्रकारे धोकादायक हा सगळा प्रवास सुरू आहे. पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र किमान अशा पावसाच्या दिवसात तरी अशा पुलावरून प्रवास न करणं हिताचं आहे. मात्र तरी देखील गावकरी अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालून प्रवास करतात. हा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात. हिंगोलीमध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळते. मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला आता पूर आलेला आहे आणि कळमनुरीच्या सोडेगाव परिसरामध्ये शेकडो एकर शेती आता पाण्याखाली गेली आहे. उमरा बोर्डा या मार्गावर वाहतूक ठप्प आहे. हिंगोलीमध्ये कयाधू नदीला पूर आलाय. पुराच्या पाण्यातून धोकादायकरित्या प्रवास असा सुरू आहे. दुचाकीवरचे तरुण महिला अगदी थोडक्यात बचावल्याचं आता या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुलावरून पाणी वाहत आहे आणि दुचाकी नेणं कसं अंगलट आले पहा. एक महिला आणि पुरुष अक्षरशः थोडक्यात बचावलेले आहेत. अनेकदा सांगण्यात येतं, आवाहन करण्यात येतं की जेव्हा पुराचं पाणी पुलावरून वाहत असतं, हे रस्ते जेव्हा पाण्याखाली जात असतात तेव्हा नसतं धाडस करू नये. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान असतो, इतका प्रचंड असतो आणि अशा वेळी वाहनं पाण्यात घालण्याचं धाडस करतात. एक महिला आणि पुरुष अशा प्रकारे प्रवास करत होते. थोडक्यात ते बचावलेत.
बातमी आहे भिवंडीमधून. भिवंडी शहरातल्या भंडारी कंपाऊंडमधल्या गंगारामवाडीमध्ये 4 मजली इमारत कोसळली आणि 10 जणांचा मृत्यू झाला. कोहिनूर अपार्टमेंट असं या इमारतीचं नाव आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखीही काही लोक अडकलेली आहेत. तर पिलरच्या दुरुस्तीचं हे काम सुरू होतं आणि त्याचवेळी इमारतीची दुर्घटना झाली. ही इमारतच कोसळली. अग्निशमन दल, आपत्कालीन व्यवस्था, पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. NDRF आणि TDRFच्या पथकांना सुद्धा पाचारण करण्यात आलं. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 3 जणांना सुखरूप वाचवण्यात आलं. आता 10 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. मदत बचाव कार्य अजूनही सुरू आहे. ही इमारत 12 ते 14 वर्ष जुनी असल्याची माहिती समोर येते. इमारत धोकादायक होती अशी नोटीस या आधी कित्येकदा तरी बजावलेली होती, मात्र याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. काही कुटुंबांना इथून बाहेर काढलेलं होतं, मात्र इमारतीचं काम सुरू होतं. या ठिकाणी आतमधल्या पोलचं काम सुरू होतं. त्यावेळी काही मजूर या ठिकाणी काम करत होते, ते या सगळ्यामध्ये अडकल्याचं कळतंय. काही कुटुंब आपलं सामान बाहेर काढण्यासाठी निघालेले होते, ते सुद्धा या ढिगाऱ्याखाली अडकल्याचं कळतंय. जाऊया पुढच्या बातमीकडे. बातमी नाशिकमधून. नाशिक शहरातल्या वाढत्या खड्ड्यांमुळे 5 निष्पाप नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली. या घटनेचा निषेध करत मनसे कार्यकर्त्यांनी नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभाग कार्यालयामध्ये झोपून आंदोलन छेडलं. यावेळी मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. खड्ड्यांसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजनांना खड्ड्यांबाबत जाब विचारला. शहरातल्या रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ तातडीनं थांबवावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेनं दिला. या आंदोलनामुळे मनपा परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. एकंदरीतच महापालिका आयुक्त दालनाबाहेर मनसेनं अशा प्रकारचं एक मोठं आक्रमक आंदोलन नाशिकमध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जे काही ठेकेदार आहे ते निकृष्ट दर्जाचं काम करते साहेब आणि कुठल्याही पद्धतीचे नियोजन नाही साहेब. आयुक्तांनी सांगितलं कोणत्या संस्थेला आपण विश्वासात घेतलं की संपूर्ण रस्ता पूर्णपणे कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेलं तर रस्ता खोदलेला आहे. महापौर मॅडम फिरताय सगळीकडे, लोक त्यांना काय सांगताय, मॅडम सगळे नाशिकच बकाल झालेले, संपूर्ण म्हणता येणार नाही. अनेक कामं झालेली आहेत, कामं सगळं सुरू आहेत. गेले ना साहेब, 4-5 महिन्यामध्ये सगळे रस्ते पूर्ण होतील. तुम्हीच म्हणाल की नाशिक आपलं किती सुंदर. त्या ठिकाणचे ना उपअभियंता निलंबित केले पाहिजे. आपल्याला फक्त आता 5 लोक मृत्युमुखी पडले एवढं दिसतंय, परंतु आज जर आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गेलो तर कित्येक लोक आज ह्या खड्ड्यांमुळे ऍक्सिडेंट होऊन आजही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. लोकांचे विद्यार्थ्यांचे आहे, मी तुम्हाला साहेब सगळे जे गेले ते खरं दुर्दैवी आहे. नाही आणि आहे शासनाकडनं यांना आपण मदत जाहीर करावी साहेब. शासनाकडून त्यांना मदत दिलेली. ते नाशिकमध्ये राष्ट्रवादीनं सुद्धा आंदोलन केलं. खड्ड्यांच्या विरोधात राष्ट्रवादीनं हे आंदोलन केलं. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळाले. आंदोलकांकडून खड्डेमुक्त नाशिकच्या यावेळी घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादीकडून नाशिकमधल्या खड्ड्यांच्या विरोधात ही स्वाक्षरी मोहीम काढण्यात आली. विद्यार्थी इथे येऊन सह्या करतायत. नाशिककरांची झीड या ठिकाणी आपल्याला या सह्यांच्या मोहिमेमधून दिसून येते. 5 निष्पाप लोकांचा बळी या खड्ड्यांमुळे नाशिक शहरामध्ये गेलाय. शेकडो नाशिककर त्या ठिकाणी खड्ड्यांमध्ये पडून जखमी झालेले आहेत. काही लोक परमनंटली जायबंदी झालेले आहेत आणि हे केवळ आणि केवळ प्रशासनाच्या नियोजनबद्ध शुद्ध या चुकीच्या नियोजनामुळे या ठिकाणी ही परिस्थिती नाशिककरांना ओढवलेली आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की तातडीने याच्यावरती सगळ्या उपाययोजना झाल्या पाहिजे. हे नाशिक सगळं जे आहे हे खड्डेमुक्त त्या ठिकाणी झालं पाहिजे. महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH